ज्या निवडणूक आयोगाचा डंका जगभर पसरला त्याच निवडणूक आयोगावर आज भारतामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं का मिळत नाहीये। राहुल गांधींच्या प्रश्नांच्यामुळे या देशातल्या सामान्य मतदाराच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय। कारण प्रश्न तुमच्या माझ्या मतांचा आहे, त्या मताच्या विश्वासाचा आहे। निवडणूक आयोग इतक्या बचावात्मक भूमिकेत का आहे? निवडणूक आयोगाला विचारलेल्या थेट प्रश्नांची थेट उत्तरं का मिळत नाहीयेत? सवाल अनेक आहेत। राहुल गांधींनी उपस्थित केलेला मुद्दा आणि त्याला दिलं जाणारं उत्तर याच्याबद्दलची तफावत, त्याच्याबद्दलचा संभ्रम दूर होणं गरजेचं आहे। परंतु राहुलजी गांधी यांनी फक्त मीडिया समोर आपली बाजू त्या ठिकाणी मांडली, आपलं मत व्यक्त केलं। निवडणूक आयोगासमोर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी चर्चेमध्ये कुठेही सहभाग घेतला नाही, चर्चेमध्ये सहभाग नोंदवला नाही। निवडणूक आयोग मीडियाला घाबरतंय का? निवडणूक आयोग मीडियाच्या समोर या सगळ्या बाबीवर निवडणूक आयोग सखोल पद्धतीनं त्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि भारतीय लोकशाहीवर एक शंका उपस्थित करायची, अशा पद्धतीचं एक राजकारण या ठिकाणी होतंय। आज हे सगळे खासदार चर्चा करण्यासाठी संसदेतनं निघाले आणि निवडणूक आयोगाकडे निघालेले होते। मग त्यांना का अडवण्यात आलं? म्हणजे या देशामध्ये लोकशाहीनं, संविधानानं जो प्रश्न विचारण्याचा, आंदोलन करण्याचा, संविधानिक मार्गाने रस्त्यावरती येण्याचा जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार देखील या देशामध्ये केंद्रातलं सरकार, राज्यातली सरकार विविध ठिकाणावरची का हिसकावून घेत आहेत, की नेमकी कुठली भीती आहे याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी असतील, हे नेमकं कशाला घाबरत आहेत आणि निवडणूक आयोग नेमकं कोणाच्या इशाऱ्यावरती चालतंय? ज्या माणसांचं 2020 साली मिळाले आहेत, काही 2010 साली मिळाले आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांचे मतदान कार्ड आज आलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक मुलाखत अलीकडच्या काळामध्ये व्हायरल होत आहे। ते स्वतः म्हणतायत की त्यांच्या लोकसभा क्षेत्रामधली तब्बल 3.5 लाख मतदार हे मतदार यादीमधनं गायब होते, जे त्यांचे हक्काचे मतदार होते। की SIRच्या संदर्भानं अगोदर जो डिजिटल डेटा देण्यात आलेला होता निवडणूक आयोगाकडनं, तो आता हटवण्यात आलेला आहे आणि तो PDF स्वरूपामध्ये आहे। तो पण कुठला? स्कॅन कॉपी आहेत सर, म्हणजे PDFच्या ओरिजिनल कॉपीज तिथं टाकलेल्या नाहीयेत, अशा स्कॅन कॉपी टाकलेल्या आहेत। तुमचा मुद्दा अफिडेव्हिटचा आहे। अनेक लोकांनी बिहार, UP आणि कर्नाटक मधल्या अनेक काँग्रेसच्या आणि इतर नेत्यांनी अफिडेव्हिट करून दिले, त्यांना उत्तर निवडणूक आयोगानं केलेलं नाही। शेकडो अफिडेव्हिट आज निवडणूक आयोगाकडे पडलेले आहेत। मग ही जी मतचोरी चाललेली आहे, ती मतचोरी भारतीय जनता पक्षाचं सरकार टिकवण्यासाठी आणि त्यांची सरकार बसवण्यासाठी चाललेली आहे। हाच त्याच्यामधला मतितार्थ समोर येतो। म्हणजे भारतातल्या लोकांना प्रश्न पडलाय सामान्य, की एकीकडे डिजिटल इंडिया म्हणायचं आणि दुसरीकडे स्कॅन कॉपी, त्या पण मशीन रिडेबल नसलेल्या कॉपीज द्यायच्या। म्हणजे यामध्ये निश्चित पद्धतीनं काहीतरी मोठं गोडबंगाल, मोठं काहीतरी कटक कारस्थान, मोठा क्राईम, गुन्हा लपवण्याचा कट आणि प्रयत्न आततायी पद्धतीनं चाललेला आहे। त्यामध्ये 2014 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 32 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले। लोकसभेची निवडणूक संपून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या मधल्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 60-65 लाख मतदार नेमके वाढले। तोच आकडा सगळ्यात महत्वाचा संशयास्पद आहे आणि त्याचे पुराव्यासहित, म्हणजे आकडेवारी सहित पुरावे राहुलजींनी दिलेले आहेत, की महाराष्ट्रातल्या घरांमध्ये कशा पद्धतीने एकाच घरात किती लोक दाखवण्यात आलेली होती। राजकीय पक्षातील नेत्यांनी लोकांची दिशाभूल करावी त्या पद्धतीनं निवडणूक आयोग सुद्धा राजकारण करतोय। गावखेड्यातला जो मतदार आहे त्याच्यासोबत जर त्याचा लोकप्रतिनिधी, त्यानं कधी काम केलं नाही, त्यानं कधी त्याचा अपमान केला, कधी उद्धटपणा केला, तर त्या गावखेड्यातल्या मतदाराला एक आत्मविश्वास असतो की 5 वर्षानं माझ्याकडे मतदान मागायला ये, तेव्हा मी तुला दाखवतो आणि ह्याचा बदला घेतो। हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये या भारताच्या संविधानानं, या भारताच्या लोकशाहीनं दिलेला होता। पण आता तो आत्मविश्वास देखील निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणानं त्यांच्याकडून काढून घेतलाय। मीडिया समोर बोलून हे सगळं होणार नाही। मीडिया पुढे नाहीये का या देशात? नाही, मीडिया आहे ना, मीडिया म्हणजे तुमचा माध्यमांवर विश्वास नाहीये? माध्यमांवर विश्वास नाहीये का विनोदजी? बालाजी, माध्यमावर, बालाजी ऐका ना, त्याच गोष्टीवर वारंवार तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोगावर तुम्हाला बोलत होतं का जात नाही? मला सांगा ना, याचं उत्तर का देत नाही राहुल गांधी? एवढे लोक तिथे चर्चेलाच निघाले होते ना? बालाजीराव, आंदोलन आणि चर्चेसाठी जाणं यातला फरक तुम्हालाही कळतो, मलाही कळतो। तुम्हाला शपथपत्र मागितलं का? शपथपत्र देत नाही? सांगतो, तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला तुम्ही विनोदजी। तुम्ही सांगितलं की आम्ही संसदेत शपथ घेतली, त्यावर आता यांना बिहार निवडणुकीत यांचा पराजय दिसतो। विनोदजी ऐका, तुमच्या समाधानासाठी सांगतो, नितीन गडकरी तुमच्या पक्षाचे नेते आहेत, ते म्हणतात 3.5 लाख मतदार गायब झाले। नितीन गडकरी खोटं बोलतायत असं विनोदजी तुम्हाला म्हणायचंय? मंडळी नमस्कार, मी विलास बडे, न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुद्दा
तोच आहे जो सध्या देशभर गाजतोय, मुद्दा तोच आहे सोशल मीडिया पासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्याची चर्चा आहे, आणि मुद्दा तोच आहे ज्याचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तर हवाय निवडणूक आयोगाकडून. या देशातल्या निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेचा डंका जगभर पसरला. जगाला सुद्धा कायम प्रश्न पडत राहिला की भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकशाही देशामध्ये निवडणूक आयोग नेमकं काम कसं करतं, आणि हे काम करणं इतकं अवघड असताना सुद्धा पारदर्शक पद्धतीनं अशा निवडणुका कशा होतात याचा जगाला पडलेला प्रश्न होता. पण ज्या निवडणूक आयोगाचा डंका जगभर पसरला, त्याच निवडणूक आयोगावर आज भारतामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलंय. एक भलं मोठं प्रश्नचिन्ह त्याच्या निष्पक्षतेच्या संदर्भातलं, आणि हे प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याकडून. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं का मिळत नाहीयेत. राहुल गांधींच्या प्रश्नांच्यामुळे या देशातल्या सामान्य मतदाराच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय. एक संशयाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा संशय दूर होणं या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. कारण प्रश्न तुमच्या माझ्या मतांचा आहे, त्या मताच्या विश्वासाचा आहे, या देशाच्या लोकशाहीचा आहे. आणि लोकशाहीच्या दृष्टीनं जो निवडणूक आयोग निष्पक्ष असायला हवा, त्या निवडणूक आयोगावर जे गंभीर सवाल निर्माण केले गेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. पण निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस पाठवून पुन्हा एकदा तुमचं क्लॅरिफिकेशन द्या असं सांगितलं. निवडणूक आयोगानं आधी कर्नाटकच्या आणि नंतर महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं ज्या प्रकारच्या नोटिसा राहुल गांधींना पाठवल्या, पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही माफी मागा किंवा मग प्रतिज्ञापत्र लिहून द्या. निवडणूक आयोगाचं हे जे उत्तर आहे कायदेशीर पातळीवर ते कदाचित योग्य असेल हे, पण तार्किक पातळीवरती या देशातल्या जनतेचं समाधान करणारं ते उत्तर आहे का? निवडणूक आयोग इतक्या बचावात्मक भूमिकेत का आहे? निवडणूक आयोगाला विचारलेल्या थेट प्रश्नांची थेट उत्तरं का मिळत नाहीयेत? सवाल अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मुद्देसूद राहुल गांधींनी उपस्थित केलेला मुद्दा आणि त्याला दिलं जाणारं उत्तर याच्याबद्दलची तफावत, त्याच्याबद्दलचा संभ्रम दूर होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण या सगळ्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत दोन मान्यवर पाहुणे आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आहेत. विनोदजी स्वागत आहे. आणि काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे पाटील आपल्या सोबत आहेत. आज दिल्लीमध्ये आंदोलन जवळपास 250 पेक्षा जास्त खासदारांनी रस्त्यावर उतरून जाब विचारला आणि सांगितलं आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. निवडणूक आयोग हा निष्पक्ष असावा ही भूमिका असणं काही चुकीची नाहीये. पण विनोदजी, प्रश्न या देशातल्या जनतेला पडलेला आहे. निवडणूक आयोग असा गप्प का ते पूर्णपणे समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीयेत? खरं तर ही जबाबदारी तुमची नाहीये, पण तुम्ही सरकार म्हणून सांगणार आहात की नाहीत निवडणूक आयोगाला की जर अशा प्रकारचे प्रश्न असतील तर त्याची उत्तरं दिली पाहिजे? जी आपण सांगितल्याप्रमाणे याला उत्तर देण्याची ही खऱ्या अर्थानं जबाबदारी निवडणूक आयोगाची, आणि निवडणूक आयोग कशा पद्धतीने त्यांना उत्तर देते. आणि आम्ही काही तसं निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी या ठिकाणी बसलो नाही, परंतु सत्ताधाऱ्यावर ज्या काही शंका यांनी या ठिकाणी उपस्थित केल्या त्याबद्दल आपण बोललं पाहिजे. त्यासाठी मी आज आपल्या चर्चेमध्ये या ठिकाणी सहभागी आहे. आता राहुल गांधीजी यांनी निवडणूक आयोगावर जे जे काही ताशेरे ओढले किंवा जे जे काही प्रश्नार्थक चिन्ह त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केले, ज्या ज्या विषयावर त्यांनी प्रश्न निर्माण केले, त्या प्रत्येक प्रश्नावर निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी स्पष्टपणे असं मत नोंदवलं की राहुल गांधी यांनी कधीही आणि केव्हाही चर्चेसाठी यावं. त्यांना जे काही प्रश्न सतावत असतील किंवा जे काही प्रश्न त्यांना वाटत असेल की यामध्ये तफावत आढळते किंवा असं कुठंतरी चुकीचं घडलं, त्यावर निवडणूक आयोग आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना वारंवार बोलवत होतं. परंतु राहुलजी गांधी यांनी फक्त मीडिया समोर आपली बाजू त्या ठिकाणी मांडली, आपलं मत व्यक्त केलं. निवडणूक आयोगासमोर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी चर्चेमध्ये कुठेही सहभाग घेतला नाही, चर्चेमध्ये सहभाग नोंदवला नाही. किंवा जर एखाद्या संस्थेवर, यंत्रणेवर जर तुम्ही आरोप करता साठी बोलवते त्यावेळेस आपण चर्चेसाठी गेलं पाहिजे आणि सोक्षमोक्ष त्या ठिकाणी लावला पाहिजे. जी काही तुमच्या मनातली शंका कुशंका आहे ती निवडणूक आयोग काढायला त्या ठिकाणी तयार होती. परंतु मग आपण चर्चेसाठी का जात नाही, पण फक्त मीडिया समोर? मग निवडणूक आयोग मीडियाला घाबरतय का? निवडणूक आयोग मीडियाच्या या सगळ्या बाबीवर निवडणूक आयोग सखोल पद्धतीनं त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. परंतु चर्चेपासून काढायचा
आणि काहीतरी चर्चेत राहायचं, लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि भारतीय लोकशाहीवर एक शंका उपस्थित करायची, अशा पद्धतीचं एक राजकारण या ठिकाणी होतंय. आणि हे राजकारण खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या हितानं चुकीच्या पद्धतीनं होतंय असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला सामोरं जावं, त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांनी त्या ठिकाणी मांडावी आणि ते ज्या पद्धतीनं त्याला उत्तर देतील, जर ते उत्तर राहुल गांधी यांना अपेक्षित नसेल, त्यांना ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे हा. त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. विनोदजी, मी येतो तुमच्याकडे. बालाजीराव, ऐकलं तुम्ही ते काय म्हणताय? हो 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 खरं तर चर्चेलाच सामोरं जावं त्यांनी असं सांगतायत आणि दुसऱ्या बाजूला मग न्यायालयीन लढाई आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. जनतेत का गेलात हा त्यांचा सवाल आहे. तर सगळ्यात महत्वाचं एकतर त्यांनी जी काही मांडणी केली तीच विनोदी स्वरूपाची आहे. ते म्हणतायत की निवडणूक आयोगाला सामोरं जावं. आता निवडणूक आयोगाची वारी आहे. खरं तर निवडणूक आयोगानं जे प्रश्न माननीय राहुलजी गांधी यांनी उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरं देशाच्या समोर येऊन देणे आणि देशातील मतदारांच्या लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करणं गरजेचं असताना तो संभ्रम दूर न करता दररोज नवनवीन शंका निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती आणि पारदर्शकतेवरती निर्माण होतील अशा प्रकारची कामं सध्या निवडणूक आयोगाची चालू आहेत. आज हे सगळे खासदार चर्चा करण्यासाठी संसदेतनं निघाले आणि निवडणूक आयोगाकडे निघालेले होते. मग त्यांना का अडवण्यात आलं, त्यांना डिटेन का करण्यात आलं, याचं उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे या देशामध्ये लोकशाहीनं, संविधानानं जो प्रश्न विचारण्याचा, आंदोलन करण्याचा, संविधानक मार्गाने रस्त्यावरती येण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार देखील या देशामध्ये केंद्रातलं सरकार, राज्यातली सरकार विविध ठिकाणावरची का हिसकावून घेत आहेत, की नेमकी कुठली भीती आहे याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे. 250 ते 300 खासदार रस्त्यावरती आहेत. याचाच अर्थ एक खासदार म्हणजे किती लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे ह्या लोकांचे प्रश्न ते खासदार तिथं घेऊन निवडणूक आयोगाला चर्चा करायसाठी जात होते, पण सरकारला ते मान्य नाहीये. मग देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी असतील, हे नेमकं कशाला घाबरत आहेत आणि निवडणूक आयोग नेमकं कुणाच्या इशाऱ्यावरती चालतंय. आणि म्हणून आमची तीच भूमिका आहे की हे सगळं समोर आलं पाहिजे आणि निवडणूक आयोगानं मीडियाच्या समोर यावं, जसं आपण म्हणालात, आणि त्यांनी दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्यावं, पण ते होताना दिसत नाहीये. बोला. हा विलासजी, हॅलो हॅलो, आवाज येतोय सर? तुमचं म्यूट झालेलं आहे. विलास सर, तुमचं म्यूट झालाय आवाज. विलास सर, तुमचं म्यूट आहे. विलासजी, तुमचा आवाज म्यूट आहे. नाही, हा, ते डिस्कनेक्ट झालेले आहेत. तुम्ही बोला. हा, तर हाच आमचा मुद्दा आहे की आज करण्याचा प्रयत्न. बिलकुल बिलकुल. हा, तर SIRच्या माध्यमामधून जे काही गोष्टी समोर येत आहेत, SIR मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ज्या माणसांचं 2020 साली मिळालेले आहेत, काही 2010 साली मिळालेले आहेत, त्यांच्या घरामध्ये त्यांचे मतदान कार्ड आज आलेले आहेत. म्हणजे लोकांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एक मुलाखत अलीकडच्या काळामध्ये व्हायरल होत आहे. ते स्वतः म्हणतायत की त्यांच्या लोकसभा क्षेत्रामधली तब्बल 3.5 लाख मतदार हे मतदार यादीमधनं गायब होते, जे त्यांचे हक्काचे मतदार होते. नितीन गडकरीजी स्वतः असं म्हणाले की माझ्या भाच्याचं सुद्धा मतदान हे मतदार यादीमधनं गेलेलं आहे. मग हे जे काही केलेलं आहे ते मोदीजी आणि अमित शहाजी यांच्या सांगण्यावरनं निवडणूक आयोग करतोय असं स्पष्ट म्हणणं देशातल्या लोकांचं निर्माण होतंय. आणि त्यामुळे निवडणूक आयोगानं समोर येऊन सांगणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा मला विलासजी या ठिकाणावरती सांगायचा आहे की SIRच्या संदर्भानं अगोदर जो डिजिटल डेटा देण्यात आलेला होता निवडणूक आयोगाकडनं, तो आता हटवण्यात आलेला आहे आणि तो PDF स्वरूपामध्ये आहे. तो पण कुठला, स्कॅन कॉपी आहेत सर. म्हणजे PDFच्या ओरिजिनल कॉपीज तिथं टाकलेल्या नाहीयेत, अशा स्कॅन कॉपी टाकलेल्या आहेत की ज्या मशीन रिडेबल नाहीयेत. बालाजीराव, एक मुद्दा आहे याच्यामध्ये सातत्यानं सांगितलं जातंय, निवडणूक आयोगाकडून सांगितलं जातंय, भाजप सुद्धा तेच म्हणताय की तुम्ही शपथपत्र का देत नाहीयेत. तर अगदी मला तुम्ही या आणि मग तुमची भूमिका मांडा. विलासजी, या संदर्भानं मला तुम्हाला सांगायचंय की बिहार, उत्तर प्रदेश आणि बेंगलोर या ठिकाणावरच्या असंख्य नेत्यांनी, काँग्रेसमधल्या असतील किंवा विरोधातल्या, अशा अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिट करून दिलेले आहेत. त्यांची नावं, त्यांचे पुरावे निवडणूक आयोगाकडे आहेत. पण मग फक्त राहुल गांधींचंच ऍफिडेव्हिट का मागायचंय त्यांना? तर त्यांना वेळकाढूपणा करायचा आहे, त्यांना उत्तर द्यायचं नाहीये.
आणि प्रत्येक गोष्टीपासून त्यांना पळ काढायचा आहे आणि त्यांना पुरावे नष्ट करायचे आहेत. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो. या संदर्भानं हरियाणातल्या एका व्यक्तीने याचिका दाखल केली आणि हरियाणा निवडणुकीतला डेटा त्यांनी मागितला. त्यावेळेला पंजाब हायकोर्टानं असे आदेश दिले इलेक्शन कमिशनला की संबंधित याचिकाकर्त्याला संपूर्ण डेटा जो त्यानं मागितलेला आहे तो देण्यात यावा. त्यानंतर इलेक्शन कमिशनने त्या ठिकाणी हायकोर्टाचा निर्णय असून त्यांनी त्यानंतर पुढे कायदा निर्मिती मंत्रालय जे आहे त्यांना विचारणा केली की आम्हाला यामध्ये अशा पद्धतीनं द्यायचं आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की तुम्ही देऊ शकता. आणि मग नंतर इलेक्शन कमिशननं उत्तर दिलं त्या याचिकाकर्त्याला हरियाणामध्ये की आमच्याकडे आमच्या नियमात अशा प्रकारचा डेटा देण्याची तरतूद नाहीये. म्हणजे याचा अर्थ हा जो काही निवडणुकांचा डाटा आहे ती सगळी माहिती नेमकं नष्ट केल्या जाते, त्याचबरोबर ती दिल्या जात नाही, लपून ठेवल्या जाते. राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत, संविधानिक पदावरती आहेत, त्यांनी मागितल्यावरती देत नाहीये, कोर्टात याचिकाकर्त्यांनी मागितल्यावर देत नाही. तुमचा मुद्दा अफिडेव्हिटचा आहे. अनेक लोकांनी बिहार, युपी आणि कर्नाटक मधल्या अनेक काँग्रेसच्या आणि इतर नेत्यांनी अफिडेव्हिट करून दिले, त्यांना उत्तर निवडणूक आयोगानं केलेलं नाही. शेकडो अफिडेव्हिट आज निवडणूक आयोगाकडे पडलेले आहेत. मग ही जी मतचोरी चाललेली आहे ती मतचोरी भारतीय जनता पक्षाचं सरकार टिकवण्यासाठी आणि त्यांची सरकार बसवण्यासाठी चाललेली आहे. हाच त्याच्यामधला मतितार्थ समोर येतो आणि हे मतांचा समारोप करतो. मतांचा जो अधिकार दिलेला आहे त्याची हत्या करणार हे आहे. मतदानाच्या मूलभूत अधिकाराची हत्या करणार आहे. सर तुमचा आवाज म्यूट आहे. सर तुमचा आवाज म्यूट आहे. बालाजीराव एक मुद्दा याच्यामधला असा आहे की आयोगानं असं म्हटलं की डिजिटल मतदार यादी देण्याच्या बद्दल 2019 मध्ये काँग्रेसचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेलेले होते, पण ती याचिका फेटाळली गेली. त्यामुळे डिजिटल यादी देण्याचं बंधन नाही, अशा प्रकारची मांडणी निवडणूक आयोगाकडून केली जाते. ही जरी समजा कायदेशीर दृष्ट्या असेल, हे आधार त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा घेतला जात असेल, पण लोकांच्या मनातला जो संभ्रम आहे तो दूर होण्यासाठी डिजिटल मतदार यादी किती गरजेची आहे? सगळ्यात का गरजेची आहे यासाठी की सर आपण राहुलजींनी जी पत्रकार परिषद केली त्यामध्ये बघितलं की एका मतदारसंघातल्या जी कागदपत्र होती ती तब्बल 200 ते 300 किलो आणि 7 फुटाची होती. आणि डिजिटल इंडियाचा डंका वाजवणाऱ्या सरकारने डिजिटल यादी नाकारावी हे किती विरोधाभासी आहे. म्हणजे भारतातल्या लोकांना प्रश्न पडलाय सामान्य की एकीकडे डिजिटल इंडिया म्हणायचं आणि दुसरीकडे स्कॅन कॉपी, त्या पण मशीन रिडेबल नसलेल्या कॉपीज द्यायच्या. म्हणजे यामध्ये निश्चित पद्धतीनं काहीतरी मोठं गोडबंगाल, मोठं काहीतरी कटक कारस्थान, मोठा क्राईम, गुन्हा लपवण्याचा कट आणि प्रयत्न आततायी पद्धतीनं चाललेला आहे. आणि डिजिटल यादीचं महत्व तेच आहे की एका क्लिकवरती विलास बडे, बालाजी गाडे ही जी 2 नावं आहेत ती नेमकं कुठे कुठे आहेत, काय काय नाही, अशा उदाहरण म्हणून जर घेतलं तर ही सर्च करता येतात. आणि डिजिटल इंडियाचं महत्व मला वाटतं पंतप्रधानांना आपल्यापेक्षा अधिक माहिती आहे, कारण तेच त्यांनी त्या ठिकाणावरती माननीय मोदीजींनी सगळीकडे केलंय. म्हणून आमची मागणी ही आहे की डिजिटली दिल्या जावं. आणि सर आता अलीकडच्या काळात मी जे उदाहरण तुम्हाला दिलं की बिहार मधल्या सगळ्या डिजिटल याद्या या हटवलेल्या आहेत आणि ज्या पीडीएफ टाकल्यात त्या सुद्धा स्कॅन करून टाकल्यात. हे काय चाललेलं आहे नेमकं? मग यातनं काय साध्य करायचं आहे? आणि जे 65 लाख मतदार वगळले त्या वगळलेल्या मतदारांची यादी सुद्धा द्यायला तयार नाही येते. निवडणूक आयोगाचा कुठला अधिकारी आपल्याकडे येऊ शकत नाही, डिबेटला बसू शकत नाही, उत्तर देऊ शकत नाही. भाजपच्या लोकांना आपण बोलवलं, ते आता डिस्कनेक्ट झाले, त्यामुळे त्याचं उत्तर ते मिळणार नाहीये तसं. पण एक मुद्दा जो सांगितला गेला, म्हणजे आता ते पत्राच्या माध्यमातून, नोटिशीच्या माध्यमातूनच उत्तर देत आहेत, म्हणून हा प्रश्न विचारतोय. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसनं 36 राज्यांना केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुठलीही तक्रार दाखल केली नाही, अशा प्रकारचा आक्षेप नोंदवला जातोय. जर तुमची निवडणुकीच्या दरम्यान कुठलीही तक्रार नव्हती तर मग आता अचानकपणे हे अशा प्रकारची मांडणी का केली जाते? निवडणुकीच्या वेळेसच तक्रार करण्याच्या संदर्भातली तुमच्याकडे पूर्ण मुभा होती, तेव्हा तक्रार का केली नाही असं निवडणूक आयोग विचारत आहे. सर यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की निवडणुका होत असताना असंख्य गोष्टींमध्ये प्रत्येक पक्ष हा गुंतलेला असतो आणि त्यामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगावरची जी विश्वासार्हता आहे यामध्ये अनेक असंख्य लोक निवडणूक आयोगावरती, भारताच्या निवडणूक प्रक्रियेवरती काम करणारे, उदाहरणार्थ योगेंद्र यादवांसारखी जी माणसं आहेत आकडेवारी सहित काम करतात, त्यांनी अक्षरशः जगभरामध्ये म्हणजे इतक्या खंडप्राय भारतामध्ये कशा निवडणुका होतात हे आश्चर्य होतं जगासाठी. आणि तो निवडणूक आयोग हे विश्वासार्ह पात्र होता. म्हणून
आम्ही त्या कालखंडामध्ये आम्हाला वाटलं की ह्या निवडणूक याद्यांमध्ये सुद्धा काही केल्या जाऊ शकेल अशा प्रकारची माहिती नव्हती. पण ज्यावेळेस निकाल आले, आज 10 पैकी 8 लोक म्हणत होते की आम्ही भाजपला मतदान केलेलं नाहीये आणि 8 लोक सांगत होते आम्ही काँग्रेसला मतदान केलंय, इंडिया आघाडीला मतदान केलंय. मग ते मतदान गेलं कुठं? आणि त्यातनं संशोधनात्मकरित्या या निवडणुका विविध अँगलचा अभ्यास केल्यावरती मग लक्षात आलं की ह्याच्यामध्ये कुठलाच फॅक्टर नाहीये, याच्यामध्ये एकच फॅक्टर आहे. मग ते लाडली बहीण फॅक्टर नाहीये, लाडकी बहीण फॅक्टर नाहीये किंवा कुठलाच फॅक्टर नाहीये. फक्त एक फॅक्टर होता, तो म्हणजे मतांची बोगसगिरी, बोगस मतांच्या माध्यमातून या देशाच्या लोकशाहीचा घोटलेला गळा आणि त्यातून चुकीच्या पद्धतीनं सत्तेवरती बसलेले माननीय मोदीजी आणि त्यांचं सरकार, हेच आम्हाला दिसलं आणि म्हणून आम्ही पाठीमागे लागलो. आता उत्तर द्यावी. आणि विलासजी, आपल्या प्रश्न समारोप करतो. आपण जे म्हणालात की तेव्हाच का केलं नाही, ठीक आहे, तेव्हा आमच्या लक्षात आलं नाही, आम्ही आता केलं. मग आम्ही आता विचारलं म्हणून निवडणूक आयोग आम्हाला उत्तर देणार नाही का? आम्ही आता विचारतोय त्याचं उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आयोगानं. खर तर निवडणूक आयोगानं समोर येऊन या सगळ्या गोष्टी नीटपणे, स्पष्टपणे देशाच्या जनतेच्या समोर सांगणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की निवडणूक आयोग हा निष्पक्ष आहे, ही जी भावना लोकांच्या मनात आहे ती लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. जर निवडणूक आयोगावरच लोकांचा संशय असेल, निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला जर धक्का लागत असेल, तर तो धक्का हा इथल्या देशाच्या लोकशाहीला धक्का असतो. त्यामुळे निवडणूक आयोगानं याबद्दलचा प्रत्येक जो आक्षेप आहे तो आक्षेप खोडून काढणं गरजेचं आहे आणि सामान्य जनतेचं, सामान्यातल्या सामान्य मतदाराचं त्याच्यातनं एक प्रकारे समाधान होणं गरजेचं आहे. गोलमोल उत्तर आज देशातल्या जनतेला नको आहेत आणि संभ्रम वाढवणारी तर नकोच आहेत. जरी विरोधकांनी त्याच्याबद्दलचा संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी केल्या असा आरोप निवडणूक आयोग करते, तर तो संभ्रम दूर करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. अगदी अगदी. आणि म्हणूनच मला तुम्हाला त्या अनुषंगाने विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणालात, म्हणजे राहुल गांधी असं म्हणाले की शेवटच्या 2 तासामध्ये 65 लाख इतके मतदान झालेलं आहे आणि त्याचं गौडबंगाल आम्हाला कळत नाहीये. निवडणूक आयोग असं म्हणतंय की दिवसभरातलं जर आपण मतदान बघितलं तर 58 लाख प्रति तास इतकं मतदान झालेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ते जास्त होणं हे काही अस्वाभाविक नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला हे पटतंय का? सर, याच्यामध्ये एक आकडेवारी मी तुम्हाला देतो की लोकसभा निवडणुकीनंतर जे 65 लाख मतदार वाढले, त्यामध्ये 2014 ते 19 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये फक्त 32 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये वाढले आणि लोकसभेची निवडणूक संपून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या मधल्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये हे 60-65 लाख मतदार नेमके वाढले. तोच आकडा सगळ्यात महत्वाचा संशयास्पद आहे आणि त्याचे पुराव्यासहित, म्हणजे आकडेवारी सहित पुरावे राहुलजींनी दिलेले आहेत की महाराष्ट्रातल्या घरांमध्ये कशा पद्धतीने एकाच घरात किती लोक दाखवण्यात आलेली होती, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्र निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं याचं कुठलंही सप्रमाण उत्तर, समाधानकारक उत्तर दिलेलं नाहीये. राजकीय पक्षातील नेत्यांनी लोकांची दिशाभूल करावी त्या पद्धतीनं निवडणूक आयोग सुद्धा राजकारण करतोय, हीच वास्तविकता सध्याला दिसून येत आहे. मला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा विलासजी या ठिकाणावरती मांडायचा आहे. गावखेड्यातला जो मतदार आहे त्याच्यासोबत जर त्याचा लोकप्रतिनिधी, त्यानं कधी काम केलं नाही, त्यानं कधी त्याचा अपमान केला, कधी उद्धटपणा केला, तर त्या गावखेड्यातल्या मतदाराला एक आत्मविश्वास असतो की 5 वर्षानं माझ्याकडे मतदान मागायला ये, तेव्हा मी तुला दाखवतो आणि ह्याचा बदला घेतो. हा आत्मविश्वास त्याच्यामध्ये या भारताच्या संविधानानं, या भारताच्या लोकशाहीनं दिलेला होता. पण आता तो आत्मविश्वास देखील निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणानं त्यांच्याकडून काढून घेतलाय. आता त्याला माहिती आहे की आपलं पुढच्या निवडणुकीत नाव असणार आहे की नाही ह्याचाच विश्वास नाहीये. नाव असेल तर नेमकं माझं नाव एका जागी आहे का 10 ठिकाणी हे त्याला माहिती नसणार आहे. आणि अत्यंत शॉकिंग जी गोष्ट आहे, मेलेल्या लोकांचे मुर्द्यांची नावं जी मतदार याद्यांमध्ये येत आहेत, हे सगळं अत्यंत या देशाच्या लोकशाहीची हत्या करणार आहे, मतदानाच्या अधिकाराची हत्या करणार आहे. आणि आज तुम्हाला चुकतंय हे म्हणण्याचा अधिकार नाहीये. 250-300 आमदारांना तुम्ही खासदारांना डिटेन करताय. हा अधिकार, ही एकाधिकारशाही, ही राजेशाही या देशामध्ये जी अनार्की, हिटलरगिरी जी माजलेली आहे, त्या हिटलरगिरीला ही जनता सहन करणार नाही. तो मतदार आणि आम्ही काँग्रेस पक्ष बनून जोपर्यंत मतचोरी आणि मतांवरती टाकलेला हा डाका, हा जोपर्यंत जगाच्या समोर पुराव्यानिशी बांधलेला आहे आणि तो सिद्ध करून याच्यातल्या दोषींवरती जोपर्यंत कारवाई होत नाही आणि त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष राहुलजींच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं आम्ही लढत राहू.
तुम्ही Yes. तुम्ही काँग्रेसकडून सातत्यानं हा मुद्दा लावून धराल, पण या सगळ्या मुद्द्याची तड लागणं गरजेचं आहे. कारण हो, हो. आतापर्यंत बहुतांश वेळा असं दिसतं की एखादा मुद्दा घेतला जातो आणि त्या मुद्द्याच्या नंतर पुढे काय होतं लोकांना कळत नाही. आता या संदर्भात निवडणूक आयोगच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असेल, हो. निवडणूक आयोगावरती तुम्ही त्यांच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, तर मग या सगळ्याची चौकशी व्हायला नको का? आणि ती अगदी चौकशी व्हायला पाहिजे. व्हायला हवी, तर मग ती कशी व्हायला हवी? ती चौकशी व्हायला हवी. या निवडणूक याद्या, त्याचबरोबर संबंधित कालावधीमध्ये कशा प्रकारे मतदार नवे आले, जुने वगळले गेले, ते कुठल्या आधारावरती वगळल्या गेले, या सर्व बाबींची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्यामधील जे काही वास्तव आहे ते देशाच्या समोर यायला पाहिजे आणि केंद्र सरकारने पुढे यावं. सुप्रीम कोर्टाने देशामध्ये चाललेल्या ह्या जो काही वादंग आहे यावरती स्वतः इनिशिएट करून इंटरफेअर करावा आणि त्यानंतर यामध्ये देशातील 140 कोटी जनता जी संभ्रमावस्थेत गेलेली आहे त्या संभ्रमावस्थेतील जनतेला उत्तर मिळालं पाहिजे. अन्यथा ही जी लोकशाहीची हत्या देशातील भाजप सरकारनं चालवलेली आहे तो मुर्दा पाडतील आणि ही लोकशाही थांबून टाकतील. यांना संविधान असंही बंद करायचं आहे, यांना संविधान असंही संपवायचं आहे. तुमच्या मताशी जी. सहमत आहे, तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. पण यामध्ये पर्याय आणखी काय असू शकतो? तुम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टावर, कारण आता आपल्या देशाची लोकशाही ज्या वेगवेगळ्या स्तंभांवरती आहे, हो, एखादा हो. स्तंभ नीट काम करत नसेल तर दुसऱ्या स्तंभानं त्याच्यावरती कंट्रोल आणि वॉच ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीनं आता आपल्याला याबद्दल सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेप करावा या सगळ्याबद्दलचा. देशभर इतका गदारोळ उठलेला असताना एक साधी बातमी आली तरी सुप्रीम कोर्ट त्याचं सुमोटो दखल हो. घेत असतं. सुप्रीम हो. कोर्टाकडून आता तुम्हाला आशा आहे? नक्कीच आशा आहे. स्वागत आहे तुमचं. मी येतो तुमच्या. मी आपल्या अगोदर सुद्धा म्हटलं की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. आणि मला एक सांगायचं, निवडणूक आयोगाला जर वाटत असेल की राहुलजी खोटं बोलतायत असं निवडणूक आयोग म्हणतोय ना, त्यांनी राहुल गांधींना कोर्टात खेचावं, सुप्रीम कोर्टामध्ये. तिथं देऊ आम्ही उत्तर. नाही तर केंद्र सरकारने सचक विवेक बुद्धी वापरावी आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये जे काही आहे ते निवडणूक आयोगाला आदेश द्यावे. त्यांच्यावरती जे लांछन लागतंय माननीय मोदीजींवरती, भाजपवरती, जर ते तशा प्रकारची चोरीमध्ये सहभागी नसतील तर त्यांनी निवडणूक आयोगाला आदेश द्यावेत की त्यांनी जे काय आहे तो डेटा देशाच्या समोर ठेवावा, असे आदेश द्यावेत. आणि ते आदेश देत नसतील तर याचा अर्थ ते या चोरीचे प्रमुख आहेत. तुम्हाला थांबवतो. Yes. विनोदजी आपल्या सोबत बिलकुल. जोडले गेलेले आहेत. विनोदजी, जी. एकूणच इथल्या व्यवस्थेच्या बद्दल, निवडणूक आयोगाच्या बद्दल जो अविश्वास निर्माण झालेला आहे किंवा निर्माण केला जातोय असा तुमचा आरोप आहे. जर तो अविश्वास निर्माण होत असेल तर ते विश्वासाचं वातावरण, आपण पारदर्शक आहोत हे सांगण्यासाठी पुढाकार नेमका घ्यायचा कोणी? देशातल्या जनतेला कोण सांगायचं की ही पारदर्शक आहे व्यवस्था, ही व्यवस्था चांगली आहे? मिलीभगत नाहीये सत्ताधाऱ्यांसोबत. विलासजी, असं होतं की एखाद्या झोपलेल्याला आपल्याला जाग करता येतं, पण झोपीचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. त्यामुळे यांनाही सगळं कळतं हा. की आपण कुठले मुद्दे मांडतो, कशा पद्धतीनं मांडतो, यात किती तथ्य आहे, किती तथ्य नाही, हे सगळ्या गोष्टी यांना कळतात. परंतु ज्यांनी झोपेचं सोंग घेतलं त्यांना जाग करणं कठीण आहे. पहिली गोष्ट, निवडणूक तुम्ही आयोगानं बालाजी झोपेचं पाटला- सोंग घेतलंय असं ऐका ना. विनोदजीचं म्हणणं आहे नाही, का? तुम्ही राहुल गांधी आणि तुम्ही घेतलंय, ऐका बालाजी. आणि पहिले तर बालाजी पाटलाचं मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी सुप्रीम कोर्टाला तरी किमान त्यांच्यावर भरोसा दाखवला. यांचं कसं आहे, सुप्रीम कोर्टाचा एखादा निकाल जर यांच्या विरोधात गेला की कोर्ट खराब, कोर्ट चुकीच्या पद्धतीनं काम करतं. निवडणूक आयोगाचा एखाद्या निवडणुकीचा निकाल जर यांच्या विरोधात गेला, लोकांनी लोकशाही पद्धतीने दिलेल्या मतदानाचा, निवडणूक आयोग खराब. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं जर एखादा निर्णय यांच्या विरोधात गेला की हे लगेच त्या संस्थेवर आरोप करायला लागतात. त्यामुळं यांना सत्यता हे मान्यच नाही. विनोदजी, सत्यता हे वास्तव हे स्वीकारतच नाही. विरोधक आहेत, राजकारण करत असतील असं समजूया आपण. विरोधक आहेत, विरोधक राजकारण करत असतील असं क्षणभर आपण समजूया तुमच्या मताशी, की बाबा त्यांच्या विरोधात निर्णय गेला की निवडणूक हारली की त्यांना संशयास्पद वाटतं. पण निवडणूक आयोगाच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत. मी एक एक प्रश्न तुम्हाला सांगतो. राहुल गांधींनी सवाल काय विचारला? राहुल गांधी म्हणाले निवडणुकीचे इतके टप्पे पाडले जातात, काही वेळा निवडणुकीचं वेळापत्र अचानक का बदललं जातं? निवडणूक आयोगाचं उत्तर काय? काहीच नाही. राहुल गांधी म्हणाले मतदारांच्या संख्येत अचानक इतकी वाढ कशी झाली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी 5 महिन्यात इतके मतदार कसे वाढले? दिले का उत्तर? नाही होत. निवडणूक आयोग डिजिटल मतदार यादी द्यायला नकार का देतं? डिजिटल इंडिया म्हणतो ना आपण,
डिजिटल इंडियाचे गवगवे इतके पानपानभर जाहिराती सगळीकडे येतात. मग डिजिटल इंडियाच्या जमान्यामध्ये डिजिटल मतदार यादी काय द्यायला प्रॉब्लेम आहे? निवडणूक आयोग काय लपवतोय? कशासाठी ही गोष्ट? पारदर्शक आहेत हे घ्या मतदार यादी, हे काढा. का तुम्हाला काय काढायचं याच्यात? हे जे आहे हे का टाळलं जात आहे? हे जर समजा तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, आता या चर्चेमध्ये विनोद वाघ यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले, आम्ही काय आरोप केले, बालाजीरावांनी आरोप केले, तुम्ही त्याचं स्पष्टीकरण नाही देणार? दिलंच पाहिजे. मी विलासजी तेच सांगतोय की निवडणूक आयोगाने या संदर्भात वारंवार उत्तर दिलं आणि मी अजूनही सांगतो की याबाबत अजूनही जे काही राहुल गांधी यांना शंका कुशंका असतील त्यांनी निवडणूक आयोगासमोर मांडावं. ते उत्तर द्यायला तयार आहे. ते चर्चेसाठी बोलवतात. निवडणूक आयोगानं जाहीररित्या सांगितलं की आम्ही चर्चेसाठी बोलवतो, त्यावेळेस ते चर्चेसाठी येत नाही. परंतु ज्यावेळेस यांना बोलवलं जातं त्यावेळेस हे का जात नाही? आणि राहिलेला प्रश्न, आपण जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले की टक्केवारी का विनोदजी एवढंच नाहीये. बिहारमध्ये आता निवडणुका होणार आहेत. मग या निवडणुकांच्या तोंडावरती जे लाखो मतदार वगळले गेले, ते का वगळले गेले हे आम्ही सांगू शकत नाही. हे सुप्रीम कोर्टात सांगतंय निवडणूक आयोग. पण तुम्ही कारण नाही देणार का वगळले ते? हे काय आहे म्हणजे? आणि वेबसाईट बंद केली, त्याच्यावरचा ऍक्सेस बंद केला बिहारमधल्या मतदार याद्यांच्या संदर्भातला. हे संशयास्पद आहे ना. उत्तर देऊन संशय दूर करण्याच्या ऐवजी एक एक गोष्ट अशी घडते की संशय निर्माण होतोय. विनोदजी, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. पण बालाजीराव, मला सांगा आता पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे काँग्रेसची? तुम्ही जोपर्यंत सर ठेवलेला आहे, वादाचं मोहोळ म्हणा, संशयाचं मोहोळ म्हणा, इथल्या व्यवस्थेच्या संदर्भातलं, हे या सगळ्यातनं तुमची सुद्धा जबाबदारी आहे आता की सत्य लोकांसमोर यायला हवं. या सगळ्याचं या विषयाची तड लागायला हवी. अगदी सर, मला यामध्ये सांगायचंय की आम्ही लोकशाही आणि संविधान याच्याशी बांधील आहोत आणि ते जिवंत राहिलं तरच आपण सुखानं जगू शकणार आहोत हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून जोपर्यंत या मतचोरी आणि मतांचा डाका जो टाकलेला आहे ते जोपर्यंत याचा तडा लागत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. आणि जर विनोद वाघ यांना असं म्हणायचं असेल, ते आलेले आहेत, असं म्हणायचं असेल की आम्ही झोपेचं सोंग घेतोय असं ते म्हणाले, किंवा आम्हाला कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, तर मग ठीक आहे. नितीन गडकरी जे म्हणाले की 3.5 लाख मतदार आमच्या मतदारसंघातले गेलेले आहेत लोकसभेतल्या, त्यांच्या भाच्याचं नाव कटलेलं होतं. त्यामुळे हे गंभीर आहे. आणि आपण जे विचारलं त्या पद्धतीनं मी त्याचं उत्तर देतो की जोपर्यंत हा मतचोरी कुणी केलेली आहे, कशी झालेली आहे ते तर आम्ही मांडलं, कुणी केलेली आहे जोपर्यंत आम्ही समोर आणणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या देशाची लोकशाही अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला आम्ही संपू देणार नाही, संविधान संपू देणार नाही. दोन आक्षेप तुम्ही जाण्यापूर्वी, 2 आक्षेप. एक, आता बिहारमध्ये ज्या प्रकारे ऍफिडेव्हिट सादर केलं सरकारनं, निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात, ते असं म्हणाले की जी नावं वगळली गेली, लाखो नावं वगळली गेली, ती का वगळली गेली याचं कारण आम्ही नाही देणार. हे पटतं तुम्हाला? हे कुणाला तरी पटेल का नाही देणार कारण तुम्ही? विलासजी, निवडणूक आयोगानं कारण दिलं पाहिजे, पण आपल्याला माहिती आहे जे नावं दुबार मतदार यादीत असतात, 2 ठिकाणी 3 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मतदार यादीत नावं असतात, किंवा मृत व्यक्तीची नावं सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. असे नावं आपण त्या ठिकाणी वगळली पाहिजे. निवडणूक आयोग ती वगळतात. आपणही त्यावर हरकती घेतो आणि हरकतीच्या माध्यमातून आपणही अशी नावं त्या ठिकाणी वगळायला त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला भाग पाडतो. राजकीय पक्ष सुद्धा अशा नावांची एक यादी करून जे नावं अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघात ते नावं आपण कट करायला सांगतो, किंवा मृत व्यक्तीचे नावं सुद्धा आपण कट करायला सांगतो. पारदर्शक निवडणुकीसाठी अशा पद्धतीचे नावं कट झाले पाहिजे, ते त्या ठिकाणी वगळले गेलेच पाहिजे. राहिला प्रश्न, त्याची माहिती हे निवडणूक आयोगानं निश्चितपणे दिली पाहिजे, ती त्यांनी द्यावी. म्हणून मी सांगितलं की ज्या शंका यांना वाटतात त्या शंका त्यांनी निरसन त्यांनी केलंच पाहिजे. आणि निवडणूक आयोग तशा पद्धतीनं करतायत, परंतु मीडिया समोर बोलून हे सगळं होणार नाही. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे होणार नाही. तुम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन
मीडिया कोणी नाहीये का या देशात? नाही, मीडिया आहे ना, मीडिया म्हणजे तुमचा माध्यमांवर विश्वास नाहीये, माध्यमावर विश्वास नाहीये का विनोदजी? हो, ऐका बालाजी, माध्यमावर, बालाजी ऐका ना, मीडिया माध्यमावर विश्वास आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, मीडिया निश्चितपणे आपण त्याला महत्व देतो. परंतु जर निवडणूक आयोग तुम्हाला, मी त्याच गोष्टीवर वारंवार तुम्हाला सांगतो, निवडणूक आयोग जर तुम्हाला बोलवतो तर का जात नाही मला सांगा ना, याचं उत्तर का देत नाही राहुल गांधी? सांगतो तुम्हाला. तिथं गेल्यानंतर ऐका तिथं गेल्यानंतर जर तुमच्या काही गोष्टीचं प्रश्नाचं समाधान झालं नाही, नंतर तुम्ही सांगा की ह्या गोष्टी मी विचारल्या, ह्या गोष्टीचं मला समाधान झालं नाही. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक गोष्टीवर निवडणूक आयोग त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे, उत्तर देत आहे. निवडणूक आयोगाकडे का जात नाहीये? आणि आज सर, पण आजचा जो सर ज्या कारणामुळे आज आपण चर्चा घेतोय ते कारण होतं की 250 खासदार निवडणूक आयोगाकडे चालत निघालेले होते. मग सरकार डिटेन करतंय, काय कारण आहे? एवढे लोक तिथं चर्चेलाच निघाले होते ना. बालाजीराव, आंदोलन आणि चर्चेसाठी जाणं यातला फरक तुम्हालाही कळतो, मलाही कळतो. आपण एक आंदोलक पद्धतीने त्या ठिकाणी जात होता, अहो या पद्धतीने या आंदोलन आणि चर्चेसाठी जाणं यात खूप मोठा फरक आहे. पुराव्यानिशी आपण ज्या वेळेला सगळं सादर केलेलं आहे, शपथपत्र मागितलं का शपथपत्र देत नाही? सांगतो. तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला तुम्ही विनोदजी. तुम्ही सांगितलं की आम्ही संसदेत शपथ घेतली, त्यावर विनोदजी शपथपत्र द्यायची काय गरज आहे? शपथपत्र देऊन द्यायची काय गरज आहे? विलासजी, ज्या गोष्टी निरर्थक आहेत, ज्या गोष्टीला काही अर्थ नाही, नोंदवले झाले. आता यांना बिहार निवडणुकीत यांचा पराजय दिसतो. एक मिनिट सर, विनोदजी ऐका, तुमच्या समाधानासाठी सांगतो, अनेकांनी शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहे म्हणून त्याच्या पद्धतीने विनोदजी, अनेकांनी शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत, अनेकांनी दिलेली आहेत. म्हणजे तुम्ही लोकांमध्ये, मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये अजिबात उत्तरं दिलेली नाहीयेत. शेकडो अफिडेव्हिट निवडणूक आयोगाकडे आहेत, कुणाचं सुद्धा उत्तर दिलेलं नाहीये. याची असंख्य उदाहरणं पुराव्यानिशी मी तुम्हाला या ठिकाणावरती देऊ शकतो. तुम्ही निवडणुका जिंकल्या त्या ठिकाणी तुम्ही हरियाणातलं एक उदाहरण तुम्हाला देतो. हरियाणामधल्या एका याचिकाकर्त्यानं बालाजी हायकोर्टात जाऊन मांडलं. ऐका ना, ज्या राज्यात तुम्ही निवडणुका जिंकल्या तुम्हाला, त्या राज्यात महाराष्ट्रामध्ये निवडणुका जिंकल्या, महाविकास आघाडीच्या निवडणूक आयोगाला आपल्या अखत्यारीत घेऊन तुम्ही निवडणुका जिंकल्या. मग महाराष्ट्रामध्ये आम्हाला तुमच्यासारखं जमत नाही. निवडणूक आयोग अखत्यारीत घेऊन निवडणुका जिंकणं हे तुमचं कौशल्य आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, त्याही राज्यांमध्ये झालं पाहिजे सगळीकडेच. आज नितीन गडकरी तुमच्या पक्षाचे नेते ते म्हणतात 3.5 लाख मतदार गायब झाले. नितीन गडकरी खोटं बोलतायत असं विनोदजी तुम्हाला म्हणायचंय? नितीन गडकरी खोटं बोलतायत का? उत्तर द्या. नितीनजी गडकरी खोटं बोलतायत का? एवढे ज्येष्ठ नेते आहेत. ठीक आहे विनोदजी उत्तर द्या. गडकरी विनोदजी साहेबांनी सांगितलं. विनोदजी नाही, बहुतेक ते फ्रीज झाले. पण ठीक आहे, एक मात्र गोष्ट तर ते फ्रीज झाले. विलासजी लेट मी प्लीज तुम्ही जे म्हणालात त्यांचं नेटवर्क जसं फ्रीज झालंय तसं या आरोपांनंतर केंद्रातलं सरकार आणि निवडणूक आयोग फ्रीज झालं. यांना वाटलं आपण खूप शातीर पद्धतीनं करतोय, पुढे येणार नाही. पण आता फ्रीज होऊन चालणार नाही, कारण हा प्रश्न कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये. सातत्याने बोलतोय, हा प्रश्न इथल्या लोकशाहीचा आहे, लोकांच्या मताच्या विश्वासाचा आहे. पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये राहुलजींना बसवल्यावर जे तुम्ही वाक्य आता बोललात तेच राहुलजी म्हणाले की हा राजकारणाचा विषय नाही, हा संविधानाचा विषय आहे आणि तो लढा आम्ही लढणार आहे. ठीक आहे, बघूया या सगळ्यामध्ये पुढे काय काय घडतं. कारण आज तरी खासदारांनी आंदोलन केलं, आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. या पुढच्या काळामध्ये संसदेत याबद्दल न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई, ह्या सगळ्या लढाया आपल्याला बघाव्या लागणार आहेत. आणि लोकशाहीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे लोकांच्या मनातला संभ्रम दूर करणं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या थेट मुद्द्यावर या कार्यक्रमामध्ये आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तुम्ही या मुद्द्यावर चर्चा घेतली त्याबद्दल तुमचे आभार सर. धन्यवाद. नाही, आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं. आपण लोकशाहीच्या बद्दल जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा विचारत राहू. धन्यवाद. येस.